नमस्कार मंडळी, गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज मी तुम्हाला दाखवत आहे गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ मोदक। पण हा जरा वेगळ्या पद्धतीचा मोदक आहे। पद्धत म्हणजे खव्याचे मोदक आहे, खव्याचे तळणीचे मोदक। तर आता आपण बघूया याच्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे। हा मी पाव किलो खवा घेतलाय। हा खवा आमच्या नाशिकच्या बुध्याचा आहे, एकदम फेमस खवा आहे। आम्हाला जेव्हा कधी लागत असेल आम्ही खवा म्हणजे गॅरंटी असते बुध्याच्या खव्याची, आम्ही नेहमी तिकडूनच आणतो। हा बुध्याचा खवा आहे पाव किलो। त्याच्यानंतर हे साखर घेतली आहे, पिठी साखर, म्हणजे ती मी जी बारीक आपली जी साखर आहे तीच बारीक करून घेतली। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पिठी साखर घेऊ शकता। नंतर मैदा अर्धी वाटी मैदा घेतला, तर 1.5 वाटी गव्हाचं पीठ। कोणी कोणी नुसतं मैद्यात सुद्धा करतात, पण मी दोन्ही मिक्स करते। त्याच्यानंतर खोबरं 1 वाटी किसलेलं आहे, 1 वाटी म्हणजे एक छोटी वाटी घेतली ती किसलेली आहे, ती एक पूर्ण वाटी झालेली आहे। त्यानंतर तूप हे तळणीसाठी, आणि हे मोहनासाठी आपलं साजूक गाईचं तूप। तर आता पहिले आपण खोबरं थोडंसं भाजून घेऊ, त्यामुळे मोदक 2 दिवस जरी राहिले तरी ते खराब होत नाही आणि खोकला म्हणजे काही त्रास पण होत नाही। जसे आता वगैरे खोकला येत नाही, थोडंसं किंचित भाजून घ्यायचं खोबरं। हे मोदक साधारण 2 दिवस राहतात, पण खव्याचे पदार्थ 2 दिवसाच्या रोज खाऊन 2 दिवस राहतात हे पदार्थ। आणि हा खव्याच्या मोदकाचा प्रकार मला माझ्या आजीने शिकवलेला आहे, एकदम आवडीचा पदार्थ आहे आमच्याकडे। खव्याचे मोदक हे फार आवडतात घरात सगळ्यांना, माझ्या मुलींना, मिस्टरांना, आमच्या सासूबाईंना। गणपती बाप्पाची चतुर्थी असल्यावर, गणेश स्थापना असल्यावर मी खव्याचेच मोदक करते। आता हे खोबरं भाजून झालं आहे, थोडंसंच गरम करायचं, एकदम लाल नाही करायचा। आता हे मी काढून घेते। आता हा खवा भाजायचा। खवा हा चांगला तांबूस होईपर्यंत भाजायचा, नाही तर मग कच्चा खवा असेल तर टेस्ट पण येत नाही आणि मोदकही खराब होते। त्याच्यामुळे तो एकदम चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा। असा पहिले पातळ होतो तो भाजताना, नंतर हळूहळू तो घट्ट व्हायला सुरुवात होते। पण तुम्ही जेव्हा कधी हे मोदक कराल तेव्हा खवा फ्रेश पाहिजे। तुमच्या जवळपास नाशिकचे असाल तर शक्यतो बुध्याचाच खवा चांगला असेल, तुमच्या इथे मिळत असेल चांगल्या गॅरंटीचा तर तो घ्या। आणि समजा खवा नाही तुम्हाला अवेलेबल झाला तर तुम्ही याच्यात आपला जो पक्का पेढा असतो ना ब्राऊन कलरचा, ते सुद्धा तुम्ही बारीक करून टाकले तरी छान, त्याचे पण मोदक छान होतात। हेच जे सारण आहे ह्याच्यामध्ये फक्त ते पेढे थोडेसे चुरून टाकायचे, पण खव्याची जी टेस्ट आहे ती खव्याचे मोदक केल्यावरच येते। आता वासा पातळ होतो पहिले, नंतर मग तो हळूहळू जसा भाजू तसं गरम हे होईल, घट्ट होईल। आता आपला खवा तांबूस झाला आहे। एक मिनिटात साधारण 10 मिनिट लागतात खवा भाजायला। आणि खवा भाजताना थोडंसं जाड बुडाचंच कढई घ्यायची की खवा त्याच्याने, स्टीलच्या कढईत खवा भाजला गेला की जळतो, खूप जाड असेल तरच स्टीलच्या कढईत भाजायला घ्या, नाही तर स्टीलच्या कढईत किंवा लोखंडी कढईत खवा भाजला नाही जाणार। अशी जाडबुडाचीच कढई घ्यावी लागते त्याला। आता हा खवा भाजला आहे, आता हा मी काढून घेते आणि तो थंड करायला लागेल। थंड झाल्यानंतरच त्याच्यात साखर आणि खोबरं कालवायचं, त्याचं साखर त्याच्यात विरघळून जाईल। काढून घेते। आता हा गरम आहे म्हणून, पण जर गार झाला ना हा खवा मोकळा होतो, एकदम मोकळा होतो, एकदम असं बारीक चुरा होऊन जाईल। आता आपण सारण गार करायला ठेवले, तोपर्यंत आपण कणिक भिजून घेऊ। मोदकाला लागणारी वरची कवरची ती थोडा वेळ आधी भिजून ठेवायची, त्याच्यामुळे मग मोदक असे खरपूस असे क्रिस्पी होतात। जेवढे जास्त भिजेल तेवढी चांगली।
आता ह्याच्यात मी तुपाचं मोहन टाकते. पाणी टाकून भिजवून घ्यायची. जेवढी जास्त भिजेल तेवढे मोदक छान होतात. तर मंडळी हे बघ, आता मी मगाशी भिजवून ठेवलेला हा गोळा चांगला भिजलाय गेलाय. आता आपण सारण करून घेऊया. आता हा खवा आहे तो मगाशी मी तुम्हाला म्हटली हा नंतर असा पूर्ण असा भुगा होऊन जातोय खव्याचा. आता याच्यात आपण खोबरं टाकू. साखर टाकू. तुम्हाला जर गोड कमी पाहिजे असेल तर तुम्ही थोडी कमी पण टाकू शकतात. पण गोड जर पाहिजे असेल तर एवढी पुष्कळ आहे थोडी. आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. खवा एकदम व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा. आणि हे जे सारण आहे याच्यामध्ये जसे मोदक करतो आपण तसे आम्ही ह्या सारणामध्ये दिवाळीला करंज्या करतो, त्या सुद्धा खूप छान लागतात. त्याच्यामध्ये फक्त एवढाच फरक असतो की थोडं खोबरं जास्त टाकलं तरी चालतं, म्हणजे ते टिकतात, एक 4-5 दिवस टिकतात मध्ये खव्याच्या करंज्या. तर हे अशा प्रकारे हे सारण तयार झाले मैत्रिणींनो व्यवस्थित. आता मी मोदक तयार करते. साधारण मी मीडियम साईजच करते, खूप छोटे छोटे मोदक नाही करत. मला दाखवतात असं थोडंसं जाडसर घ्यायचं, एकदमच पातळ नाही घ्यायचं, मोदक फुटून जातो तो. सारण चांगलं भरायचं म्हणजे मोदक खाल्ल्यानंतर मोदक खाल्ल्यासारखं छान वाटतं. सारण कमी घेतलं का ते नुसतं वरचं पीठच लागतं. अशा प्रकारे जेवढे होईल तेवढे मोदक करायची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी जास्त प्रमाण पण घेऊ शकतात. हे म्हणजे जसा तुम्हाला खवा समजा पाव किलो तुमच्या घरी जास्त होत असेल तुम्ही थोडा कमी पण करू शकता, 8 पाव घेऊ शकता. खोबरं वगैरे कमी घेऊ शकता किंवा जास्तही घेऊ शकता. वरचं टोप थोडं कमीच ठेवायचं, जास्त फार जाड नाही ठेवायचं. अशा प्रकारे अशा प्रकारे मोदक झाले तयार. आता मी ते तूप गरम झालंय, तळून घेते. तूप गरम होऊ द्यायचं, पण मोदक टाकताना बारीक ठेवायचा गॅस, नाही तर ते एकदम सर्व बाहेरचं कवर जळून जातं आणि आतमध्ये सारण कच्चंच राहून जातं. आणि मोदक करताना पहिले गॅस कमी ठेवायचा. चांगलं आतलं तळलं गेलं की मग थोडासा गॅस वाढवून तळून घ्यायचं. कणकेचे मोदक असल्यामुळे त्रास नाही होत, मैदा खाल्ल्याने थोडा त्रास होतो त्याच्यामुळे. आता हे आपले मोदक छान तांबूस
तळले गेले खरपूस एकदम असा तांबूस रंग यायला पाहिजे मोदक तळताना, म्हणजे ते वरचं कवर आणि आतलं सारण एकदम छान तळलं जातं, खरपूस होतात मोदक. आता मी हे काढून घेते. आता मी हे मोठे मोठेच केले, छोटे छोटे पण करतात तुम्ही. तर हे अशा प्रकारे मोदक तळून झाले आहे मंडळी. आता मी आमच्या आईंना नेते टेस्ट करायला. बाप्पाला नैवेद्य दाखवून झालेला आहे. हे घ्या. खरोखरच एकदम सुंदर झालेले आहे. आमच्या सुंदरच्या सुंदरच आहे. आणि आजची ही माझ्या आजीने शिकवलेली मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून तुम्ही मला सांगा. आणि गणपती बाप्पाला ह्या वर्षी मी सांगितलेला हा मोदकाचा प्रकार करून बघा. आणि आमच्या गोल्डन मेमरीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.